सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्तारात। देशात आता भाजपाची केंद्रापासून पंचायत स्तरापर्यंत एक हाती सत्ता आहे। कोणताही राजकीय पक्ष 100% परिपूर्ण नसतो। त्यामुळे भाजप पक्ष आणि आपल्या नेत्यांप्रती निष्ठा ठेवून कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करावे। आपल्या भागाचा विकास साधण्यासाठी, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी स्वतःला मंत्री समजून कार्यरत राहावे, असे प्रतिपादन आमदार प्रमोद जठार यांनी देवगड येथे बोलताना केले। भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय श्रीराम जय श्रीराम नमः पार्वती पते आभार मानायच्या अगोदर माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो। मी कार्यकर्त्यांचा आमदार झालोय, मी आमदार कार्यकर्त्यांसाठी झालोय। त्यामुळे पहिल्या आधी कार्यकर्त्यांचे आभार। तुमच्या सगळ्यांच्या इच्छाशक्तीमुळे मला महाराष्ट्रातल्या आपल्या नेतृत्वाने देवेंद्रजी असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील, नारायणराव राणे साहेब असतील, नितेशजी असतील, अशी जी सगळी मंडळी महाराष्ट्राची या सगळ्यांनी 100-200 मंडळीमधनं महाराष्ट्रामधनं 40-50ची यादी आली, 40-50वरनं 30ची आली, 30वरनं 5वर आली आणि जाहीर केलं। मी त्या सगळ्यांचा आभार मानतो। परंतु मी त्यांचा पण ऋणी आहे की जे 100-200 याद्यामध्ये होते, अनेक लोक यासाठी लायक। मी एकदम लायक होतो असं नाही, माझं काही फार माझी पुण्य फार नाही। माझी पुण्य इकडून सुरू झाली, इकडून सुरू झाली, माझ्या पुण्याचा संचय काही फार नाही। परंतु माझ्यापेक्षा सुद्धा ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते जिल्ह्यात कोकणात होते, तरीसुद्धा त्यांचं मन सांभाळून मला महाराष्ट्रामध्ये या विधान परिषदेची संधी दिली। त्याबद्दल मी माझ्या सगळ्या नेत्यांचं, जनतेचं, तुमच्या सगळ्यांचं मी आभार मानतो। बरं, मी माझ्या सगळ्यात मागच्या भाषणामध्ये सांगतो, तोच पण मेसेज तुम्हाला देतो की याचं नियोजन कशासाठी आहे। ते मला आमदारकी काय एन्जॉय करण्यासाठी किंवा आणखीन काय करण्यासाठी, आमदार फंड वाटण्यासाठी अशासाठी नाही। माझं यांनी सांगितलं माझ्या मागचं नियोजन पक्षाचं काय। यावेळचे जे आता आमदार आहे ते पक्षाचं त्या विभागातलं समन्वयाची जबाबदारी सांभाळते। जेव्हा पक्ष खूप मोठा होतो, जेव्हा सत्ता अमाप येते, भरपूर येते, संपत्ती अमाप येते, जेव्हा सुख भरपूर येतं, तेव्हा त्याच्या मागून दुःखांची सुरुवात होते, समजून घ्या। म्हणून जेव्हा आपली सत्ता नव्हती, आपण 2 वर होतो, तेव्हा पण आपण लाजलो नाही, रस्त्यावर उतरलो, अजितराव आंदोलन केली, मोर्चा केली। आज आपण एवढ्या थंपिंग मेजॉरिटीमध्ये आलो, 19 राज्यात आलो, 20-25 कोटीचे आपण सदस्य झालो, तरी सुद्धा आपल्याला आता मागायचं नाही। आपल्याला पुन्हा आपलं संघटन बळकट करायचं आहे। त्यामुळे आपले ज्येष्ठ मंडळी, म्हणजे देशातलं एवढं मोठे सत्तेचे पंतप्रधान असताना सुद्धा, एवढ्या मोठ्या देशाचे गृहमंत्री असताना सुद्धा, एवढ्या देशामध्ये एवढं मोठं सरकार असताना सुद्धा आपली सगळी मंडळी त्या पश्चिम बंगालमध्ये स्वतःला गाडून घेऊन गेले 5-10 वर्ष काम करतायत आणि ठरवतायत। त्यांना राष्ट्राची चिंता आहे, त्यांना या राष्ट्राच्या संरक्षणाची चिंता आहे, त्यांना या राष्ट्राच्या असलेल्या बॉर्डर्स आहेत त्याची चिंता आहे। आणि मग पश्चिम बंगाल आणि बांगलादेश यांच्या सीमेचं काय होईल, त्या सीमा कशा सुरक्षित राहतील, तिथून आलेले घुसखोर माझ्या देवगडपर्यंत पोहोचणार नाही। देशातल्या सगळ्या जनतेच्या मालमत्तेचं, संपत्तीचं आणि जीविताचं रक्षण करण्याची जबाबदारी ही राजावर असते, पंतप्रधानावर असते,
मुख्यमंत्र्यावर असते, या भावनेतून सगळी मोठी मंडळी कामाला लागते. त्यामुळे आपली पण आता काही जबाबदारी येते, ती जबाबदारीचा सांगवा घेऊन मला तुम्हा कार्यकर्त्यांकडे एक पदाची झालर लावून पाठवलेलं आहे. ही फक्त निमित्त मात्र आहे. त्यामुळे प्रमोद जठार आला सत्कार, ठीक आहे, सत्काराच्या निमित्ताने आवश्यक आहे, तुमचं प्रेम आहे, तुम्हाला सगळ्यांना आनंद होतो. आमदार हा एक पदाची गरिमा आहे, ही सगळी आपल्याला राखायची आहे. पण याच्याबरोबर आपल्याला कार्यनाश होऊ द्यायचा नाही. पॉलिटिक्स इज ओनली इन्स्ट्रुमेंट. सत्ता ही फक्त एक साधन आहे, साध्य नाही. हा आपला विचाराशी आपल्याला कनेक्ट व्हायचा आहे. म्हणजे 19ला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून सुद्धा साटम साहेब आमचे एवढे त्या आपल्या सगळ्या पक्षामध्ये रमून गेले, त्यांना त्याची तारीख सुद्धा आता माहित नाही. 14 ला आलो, 19 ला आलो, 25 ला आलो, 10 ते थोडे दिवसांनी सांगतील. मला अनेक लोक सांगतात जठार साहेब नितेश राणे 19 ला आले, पण ते 1919 ला आल्यासारखे वागतात. म्हणजे पक्षाशी एवढे एकरूप झालेले आहे, विचाराशी एवढे एकरूप झालेले आहेत. आपलं हे काम आहे. मला काल आला, परवा आला, उद्या आला, हा भेदभाव नाही. मी काल उदाहरण दिलं, सागराला नदी मिळते, नाले मिळतात, ओढे मिळतात, ओळ मिळतात, विहिरी मिळतात, सगळ्यांचं पाणी सागरामध्ये जाते. पण सागर कधी त्याचा भेदभाव करत नाही. हे पाणी माझ्या कोणाकडून आलं. तसं भारतीय जनता पक्षामध्ये एकदा आल्यानंतर कुठल्याही प्रकारचा भेदभाव राहणार नाही, असा स्वभाव आपल्याला करायचा आहे. कुंडली करू दे. माझ्या मताशी असहमत कोण आहे? राहणार आहेत पुढे? होय का? राहणार का असहमत? त्यामुळे हा अपपर भाव पहिला बंद. दॅट्स कॉल्ड समन्वय. मी नेमका समन्वय सांगतो, कोण वर्ष मग भांडशील काटमा बरोबर तर गडबड होईल. त्यामुळे मी माझ्या येण्याचा कार्यकारण भाव स्पष्ट करतो बाळांनो, की प्रचंड सत्ता आलेली आहे. आम्हाला कधीही स्वप्नात वाटलं नव्हतं. आम्ही मेहनत करत होतो. अजितराव खोटा असेल तर सांगा, या देशाचा राष्ट्रपती आमच्या विचाराचा बसेल, आमच्या विचाराचा संघाचा स्वयंसेवक आमच्या देशाचा पंतप्रधान होईल. अटल बिहारी प्रमोदजींना सांगायचे, एक तेव्हा घोषणा होती, अजितरावांना माहित असेल, कदाचित बंड्याला माहित असेल, जुन्या लोकांना माहित असेल. अटलजी एकदा म्हणले, अरे प्रमोदजी माझ्या ना मला नाही. अरे ये क्या घोषणा दे रहे, बारी बारी अटल बिहारी. अरे ये तो बारी कभी आती ही नहीं है. अगली बारी पड़ा, अगली बारी अटल बिहारी, अगली बारी कब आएगी? म्हणजे एक घोषणा बदलला आणि मग प्रमोद महाजनांनी ती घोषणा बदलून टाकली आणि मग बारी बारी अटल बिहारी, नंतर ते पंतप्रधान झाले. बाळांनो, आपण त्या धरोहरचे कार्यकर्ते आहोत. आपल्याकडे आता कमिंग टुगेदर झालेलं आहे. आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात मंडळी आलेले आहेत. कॉर्पोरेट मध्ये नेहमी मोटिवेशनल स्पीच सांगताना लोक सांगतात, कमिंग टुगेदर इज द बिगिनिंग. आपल्याला तर थिंकिंग टुगेदर करायचं आहे, वर्किंग टुगेदर करायचं आहे. ते जेव्हा होईल तेव्हाच आपल्या पक्षाला यश मिळेल, सक्सेस कायमचा टिकेल. आज मिळालेला सक्सेस, आज मिळालेलं यश, आज मिळालेली सत्ता जर पुढचे हजारो वर्ष टिकायची असेल तर आपल्याला आपसात भांडायचं नाही, समन्वय ठेवायचा, एक दुसऱ्याच्या कुरघोड्या करायच्या नाहीत. आणि पदासाठी हे सगळं चाललंय हे विसरून जायचं, पदासाठी नाही. आपली धरोहर 1925 ला मोहित्यांच्या वाड्यातली सांगितलं प्रशिक्षणावर, तिथून आपल्याला डायरेक्शन मिळालेलं आहे. डॉक्टर केशव बळीराम बळीवर हे कशासाठी चाललंय मी सांगितले तुमच्या प्रश्नात. गुरु कोणाला करायचा? त्यांनी जर सांगितलेलं आपण सगळे ऐकले असते, तो खरात बाबाला गुरु करायची वेळ आली नसते. आपण त्या धरोहरचे पायी घालून पाळावं. काल आज उद्या परवाला आहे, जे येतील त्यांना बरोबर घेऊ. सब समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना, पथिक का अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन चढणं. आपण पदासाठी नाही, सिंहासनासाठी नाही. बाळानं हे कार्यकर्त्याने रुजवण्याचं काम जसं मला दिलंय, तर बाळानं ते तुमचं सुद्धा आहे, माझं एकट्याचं नाही. सावित्री बरोबर, हे तुमचं पण आहे. ते तुमच्यात रुजवायचं आहे. रुजलं असेल तर ते खाली आणखी पेरायचं आहे. नको मोबाईल बंद कर, बायको गेलो तर मी बाकी कोणा व्हेरी सिरियस.
तरी तुम्ही आज मला सेलिब्रेशन करायला आलाय, तरी आय एम व्हेरी सिरियस. मला मेसेज हा तुमच्याकडे पास ऑन करायचा आहे. नो झगडाझगडी, नो भांडण. आपण पक्षाचं एक दिला नाही. आपल्याला मगाशी अजितराव म्हणले, फार सुंदर म्हणले, 30 लाईन पक्षाने दिली. बघा किती मतं उडतात. पक्षाने काय सांगितलं आमच्या कालच्या बैठकीत, जे मला एका रत्नागिरीतल्या पत्रकाराने विचारलं, तेच जे जनतेच्या मनात आहे, तीच भावना पक्षाच्या मनात आहे, तीच भावना माझ्या नेत्याच्या मनात आहे की तुम्हाला थम्पिंग मेजॉरिटीने केंद्राची सत्ता दिली, राज्याची सत्ता दिली, झेडपीची सत्ता दिली. अजितराव पंचायत आम्ही सांगायचो एका रेषेतली सत्ता द्या, आम्ही तुमचा विकास करू. बरोबर ना? म्हणून भारतीय जनता पक्षाचं पुढचं ध्येय आहे अंत्योदयाचं, अंतिम माणसापर्यंत. आता हा आलेला सरळ रेषेतला विकास आपल्याला पोहोचवायचा आहे. बाळांनो, त्याचे आपण शिले लावू. आर यू विथ मी? माझ्या बरोबर आहात? माझ्या मताने सहमत आहात का? तुम्हाला कदाचित विकास तुमच्यापर्यंत पोहोचला असेल, असे अनेक लोक नाडीत पिढीत रंगले गांधलेले आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. तो दीनदयालजींचा विषय अंत्योदयाचा, तो आपल्याला बाळा त्याच्यासाठी करायचा आहे. नाहीतर काय होईल तुम्हाला सांगतो. भगवान श्रीकृष्णाने सगळं बाळाने होतं. म्हणून ज्या वेळेला मुठभर इंग्रज सुखभर भारतीयावरती का राज्य करतात, मांगले साहेब, हे जेव्हा अभ्यास करून डॉक्टर केशव बैराम मेडिकरांच्या लक्षात आलं, म्हणून त्यांनी संघाची स्थापना केली. त्यांचं मूळ विषय होता की माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी स्वयंसेवक असावं. स्वयंसेवक याचा असं संघाच्या शाखेत जाऊन नुसतं तेवढंच, ज्या ज्या आपण कार्यात ज्या त्या ठिकाणी आहोत, राजकारणात आहोत, आणखी त्या त्या ठिकाणचा चांगला स्वयंसेवक बनण्याचा प्रयत्न करा. आणि ह्या सगळ्या साधनाने या सगळ्या सुविधा जनतेपर्यंत पोहोचवा. बाळांनो, त्या कामाकडे दुर्लक्ष करू देऊ नका. यू आर पॉलिटिकल कार्यकर्ता, तुम्ही राजकीय कार्यकर्ते आहात, तुम्ही सरकारचे दूत आहात. जनतेपर्यंत या सगळ्या पोहोचवून नेण्याचा एकटा ठेका आमच्या पालकमंत्री नितेश राणेंनी, नारायण राणे साहेबांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी घेतलेला नाही. त्याची सगळ्याची पॉवर ऑफ अटर्नी तुमच्याकडे पण आहे. राईट ऑर रॉंग? म्हणून त्या कामाला बाळाला लागायचं आहे. हा संदेश समन्वयाचा घेऊन मी तुमच्या प्रत्येक मंडळात येतो. एकूण पालघर पर्यंत जाणार आहे. म्हणून कार्यकर्त्यांचा समन्वय, आपपर भाव कुठलाही नाही. काल आला, परवा आला. आपल्याकडे मी सांगतो नेहमी, आमच्याकडे अध्यक्ष सुद्धा 3 वर्षापेक्षा जास्त नसतो. काय ब्युटिफुल पार्टी आहे, ब्युटिफुल, सुंदर. 3 वर्षाच्या वरती आमचा अध्यक्ष नसतो. मी नेहमी कौतुकाने म्हणतो, 3 वर्षानंतर कदाचित एका दुसरी संधी परत मिळते. ही पार्टीची हे आहे, लाईन आहे म्हणून, पार्टीचा रूल्स आहे म्हणून. नाही तर तो पहिला 7-12 असतो. पहिले 3 वर्ष, अगदी 6 वर्ष. तू आता नाही, तू आहेस ना, आता झालास ना 3 वर्ष 7-12. त्याच्यानंतर इतर अंकात, त्याच्यानंतर कुळा, नंतर मग सगळे काळानंतर खोळ्या. कोण कोण जुने अध्यक्ष त्याने आपल्या आपल्या मना विचारून बघा. पार्टी सुंदर आहे, ती कोणाच्या बापाची नाही. जो काम करेल, जो त्या सिंहासनावर बसेल, जो भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष, बूथ अध्यक्षापासून राष्ट्रीय, परवाचं बघितलं पश्चिम बंगालमध्ये साहेब, निवडून झाल्यानंतर मोदीजीने हार कोणाला घातला? कोणाला घातला? जतीन नवीनजींना. तेवढं पूर्वी आहे ते त्यांच्या पुढे. आजही देशाचा पंतप्रधान अध्यक्ष बसल्याशिवाय बसत नाही. कुंडली कवरते बाळाला हे फॉलो करायचं आहे, नुसतं बघायचं नाही. तुम्ही करायचं आहे. आपल्या आपल्या जे छोटे मोठे नेते आहेत त्यांना पण सांगायचं आहे. जे तुमचं ऐकतील ते, जे आमचं ऐकतील त्याला आम्ही सांगू. या पार्टीच्या गोष्टी, समन्वयाच्या गोष्टी, पार्टीच्या आणि सरकारचं समन्वय, कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा समन्वय एक वेळ अशी आली पाहिजे. कधी वाटलं होतं पश्चिम बंगालमध्ये मी 5 वर्षापूर्वी मी त्या मध्यम ग्राममध्ये जिथे ते आज खून झाला ना, बघितलं ना, त्या अधिकाऱ्याचा, त्याच भागात मी होतो. 2 महिने होतो. किती महिने होतो? मध्यम ग्राममध्ये मी 2 महिने होतो मागच्या इलेक्शनला. मला जो माणूस दिला होता आम्हाला फिरायला, तुम्हाला सांगायचं, 7 बजे के बाद इधर घूमो मत. बोले क्यों? आप 7 बजे इधर काट के किधर फेंक देंगे, आपको भी नहीं मालूम पड़ेगा, हमको भी नहीं मालूम पड़ेगा. आप जिधर आपका फैमिली मार रहे हो उनको भी नहीं मालूम पड़ेगा. इतना डेंजर है ये सब खुला है रात. कोई भी आता है, कोई भी जाता है, इतना भी पैसा आता है, कुछ भी करता है. ममता दीदी के राज में कुछ होता है मालूम नहीं पड़ता है.
आपलं म्हणून मागच्या इलेक्शन मध्ये आपल्याला 10-12-15 सीटच मिळाले असते, पण आपल्या लोकांनी ठाणून बसले. देशाच्या रक्षणात समजून घ्या, सत्तेसाठी नाही. त्या संजय राऊताला वाटतं हे सगळे सांगतो ना संजय राऊत यांना उठल्या थका दुपार संध्याकाळ सत्ता असत, आमचं सत्तेसाठी नाहीये बाळा, हे राष्ट्राच्या रक्षणासाठी. आणि तुम्ही इथे बसलेले पण त्यांचेच बिंदू आहात. राष्ट्र रक्षणाचा विषय, देश रक्षणाचा विषय, शेवटच्या माणसापर्यंत याच्यापासून आपल्याला उतायचं नाही, मातायचं नाही. आणि माझ्या सत्काराच्या निमित्ताने हा निश्चय करायचा आहे की हा वसा सोडायचा नाही. कुंडली गोरदे, माझा मुद्दा लक्षात आला. मी दाखवत होते 2 दिवसापूर्वी कुठल्या एक छोट्या मुलीचा काहीतरी तिला त्रास दिला आणि सगळे आपले सांगत होते बघा बघा मुख्यमंत्री काय करतात, होम मिनिस्टर काय करतात. मला स्वतःला असं वाटलं की मी एक सामान्य कार्यकर्ता असेल आणि मला जर असं वाटलं माझ्या भागामध्ये स्त्रियांवरती कुठेतरी अन्याय होतोय, अत्याचार होतोय, वाईट काम होत आहे, अरे माझा पक्ष तर छत्रपतींचा वारसा घेतलेला आहे. ज्या छत्रपतींनी आम्हाला महिलांचा सन्मान करायला शिकवलाय त्या छत्रपतींचे आणि आमच्या असतील गृहमंत्री, आमचे असतील होम मिनिस्टर, आमचे असतील मुख्यमंत्री, पण माझी पण जबाबदारी आहे. म्हणून आजपासून आजच्या या कार्यक्रमात तो पण निश्चय करायचा आहे. होणार नाही, मला विश्वास आहे, अभिमान आहे, देवगडमध्ये अशा कुठल्याही गोष्टी होत नाहीत. पण माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मी जिथे जाईन माझ्या आजूबाजूला अशी कुठली घटना घडली, कुठल्याही महिलेचा अपमान, तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर माझा कार्यकर्ता स्वतः होम मिनिस्टर असल्यासारखा, स्वतः देवेंद्र फडणवीस असल्यासारखा पुढे जाईल आणि तो अत्याचार थांबवेल. या कामाला आपल्याला राईट वाट नाही बघायची. पोलीस पहिला थोडा वेळ मी जिल्हा अध्यक्ष असताना मोठेपणा सांगत नाही, आमच्या एका लोक नगरसेविकेला मारला होता, वेंगुर्ले एका नगरसेवकाने मारला, नाव नाही. मी गेलो तो हॉस्पिटलला बघायला, घरी जाऊन थोडं अजून केस चालू. नोटीस सांगितले, मी माझा सत्कार बाळाला करून घ्यायला आलो नाही, तू माझा केला त्याबद्दल मी आपला अत्यंत ऋणी आहे, आभारी आहे. पण प्रचंड सत्तेमध्ये आपण कुठे मंडळी भटकू नये, आपल्या ध्येयापासून दूर जाऊ नये, समन्वयापासून दूर जाऊ नये, आपल्या ध्येयापासून दूर जाऊ नये. बाळानो हेच काम माझं आहे, त्याच्याशी तुम्ही एकनिष्ठ राहाल एवढी शपथ, एवढे आश्वासन, एवढे विश्वासित तुम्ही मला कराल एवढी अपेक्षा बाळानो मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.